पुढची बातमी राजकीय वर्तुळातून माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली। शिवसेना आमदार किशोर दराडे आणि त्यांचे पुतणे कुणाल दराडे आणि जयंत पाटील यांच्यात 20 मिनिटे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली। कुणाल दराडे आगामी विधानसभा निवडणुकीत मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात येवला मतदारसंघातून इच्छुक असल्याचं सूत्रांनी कळवलं। याआधी देखील एकदा दराडे यांनी कुटुंबियांनी जयंत पाटील यांची भेट घेतली होती। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे सध्या येवला विधानसभेची जागा आहे। महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवारांच्या पक्षालाच जागा राहिल्यास कुणाल दराडे तुतारी हातात घेण्याची दाट शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जाते। एक महत्त्वाची बातमी आहे सोलापूरमधून येते। सोलापूरमध्ये कोळी समाजाचे उपोषणकर्ते आणि पोलिसात वादावादी। मागील 8 दिवसांपासून कोळी समाजाच्या वतीने एसटीचे दाखले मिळावेत या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलंय। आमरण उपोषणादरम्यान कोळी बांधव आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वादावादी झाल्याचंही पाहायला मिळालं। आंदोलनस्थळी निषेध आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडे मागितली होती परवानगी, मात्र आंदोलन करण्यासाठी कोणतीही परवानगी पोलिसांकडून देण्यात आली नाही। उपोषणकर्ते आणि पोलिसात शाब्दिक वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं। तुम्ही जर आमच्या समोर म्हणाल मी पेकायची करतो, परवानगी देणार नाही कुणाला। अहो आम्ही परवानगी देऊ नका, कायदा देतच नाही, आम्हाला माहिती आहे।